अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि एक आम्ही आता निघालेलो आहे एका छोट्या आणि मोस्ट अवेटेड ट्रिपसाठी, जे की आम्ही बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होतो, पण त्याच्यामध्ये काही ना काही अडथळे येत होते. सो फायनली आता ते सक्सेसफुल होत आहे आणि आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला रस्त्यात नक्की सांगू. सो इकडे बघा, आता एवढी मोठी टीम आणि गँग आहे आमची. इकडं श्रुती, वैष्णवी, रवी, शैलेश, पराग, पुनीत, अभिषेक आणि योगेश आणि इकडं मी. सो असा आमचा आता प्लॅन ठरलेला आहे. आम्ही केलेली आहे टूर ट्रॅव्हल्सची, की 17 सीटर आहे. सो मस्त आता पैकी झोपून जाणार आहोत पूर्ण. खायचं पाहिजे बघा, सामान पण घेतलेलं आहे आम्ही. जास्त खायचं कमी आहे. त्यांच्याकडे चुकी झाली असेल मी ती सुधारून घेतो. मला वैष्णवी म्हणाला तो वैष्णवी माने रिजेक्ट. सो आता इकडे जे आहे आमची गाडी येत आहे आणि मी निघणार आहोत थोड्याच वेळात. सो छान पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. सो स्टे ट्यून विथ अस गाईज. वैष्णवी राणे फ्रॉम माळवा. राणे वैष्णवी राणे. इथून राईट हा. हे पुनीत आम्ही होता वर हो ना, वर होणार आहे. बघ ना, सरळ जाऊ दे आता. ही आहे आमची टूर ट्रॅव्हल्स आणि इकडे अशा पद्धतीने आम्ही सगळे बसलेलो आहे मस्तपैकी. चलो गाइस, ट्रिप मोड ऑन. तर आमच्या मोस्ट अवेटेड ट्रिपचं लोकेशन आहे देवकुंड वॉटरफॉल. आता बऱ्याच जणांना हे लोकेशन माहीतच असेल. तर हा जो वॉटरफॉल आहे हा येतो रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. एक भिरा म्हणून एक गाव आहे त्याच्याजवळ आहे आणि खूप छान हा असा वॉटरफॉल आहे. खूप फेमससुद्धा आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला सहजासहजी हा वॉटरफॉल बघायला मिळत नाही. तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते चालण्याची, कारण 14 किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन 14 किलोमीटरचा जवळपास हा असा तुमचा ट्रेक आहे. सो त्यासाठी जे आहे आम्ही इकडे सकाळी लवकर घरातून पडलो, जेणेकरून आम्ही लवकर तिथे पोहोचू आणि मग नंतर ह्या दिवसांमध्ये गर्दीसुद्धा वाढते. जातानाचा हा व्ह्यू बघा किती छान आहे. सो इकडे जे आहे आम्ही आता पोहोचलेलो आहे बघा, तुम्ही बघू शकता आणि खूप छान व्ह्यू आहे. 2 तासाचा प्रवास करून सकाळी आम्ही इकडे ह्या कोणतं गाव आहे हे, भिरा गाव आहे, तिथे पोहोचलोय आणि आता इथून आमचा ट्रेक सुरू होणार आहे. सो इकडे आहे आमची पूर्ण गँग. आम्ही असं रेनकोट वगैरे घालून रेडी झालेलो आहे, जेणेकरून पाऊस जास्त लागणार नाही, कारण कंटिन्यू पाऊस चालू असतो आणि आपल्याला ट्रेक करायचं. सो मग भिजल्यामुळे जरा आपल्याला अनकम्फर्टेबल होऊ शकतं, त्याच्यामुळे रेनकोट आपण ठेवलंच पाहिजे सोबत. आणि हा असा इकडे व्ह्यू आहे बघा. आणि ना मला वाटलं होतं की आम्ही सगळ्यात लवकर येऊ, पण इकडे बघा तुम्ही ऑलरेडी गाड्या आलेल्या आहेत. हे बघा गाईज, आम्ही आता ट्रेक स्टार्ट केलेला आहे. पार्किंग पासून आता जाणार आपण ट्रेक साठी. आधी ब्रेकफास्ट करणार आहे मग ट्रेक स्टार्ट करणार आहे. ही आमची समोर गँग चालली आहे. हा पुनीत राजा, ही बुट्टी राजी, बुट्टी राणी, बेंडूक राणी. अरे हे इथे पोहोचल्यावर ट्रेक सुरू करण्या अगोदर आम्ही नाश्ता केला, कारण मध्ये नंतर जंगलात ट्रेक आहे त्याच्यामुळे काहीच आपल्याला भेटत नाही. अधेमध्ये दुकानं आहेत पण तिकडे खूप महाग मिळतं आणि शिवाय क्वालिटीसुद्धा नसते. म्हणून इथे आल्यानंतर बरेच फूड स्टॉल आहे, सो तुम्ही नाश्ता करू शकता. नाश्त्यामध्ये आम्ही हलकेच असे पोहे खाल्ले होते, कारण ट्रेक करायचं असल्यामुळे जास्त हेवी मिल घेऊन चालणार नव्हतो. सो त्याच्यामुळे आम्ही इकडे छान पोह्यांचा नाश्ता केला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.
जय भवानी जय 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 भवानी जय शिवाजी. अशा प्रकारे आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आपल्या ग्रुपचं नाव आहे P9. सो इकडं जे आहे आम्ही आता नाश्ता वगैरे करून आमच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे. आणि आपला किती किलोमीटरचा ट्रेक आहे इकडं? 6 किलोमीटरचा ट्रेक. सो 6 किलोमीटरचा आमचा ट्रेक आहे. 2 तास लागतील. येस, सो 2 तासाचा ट्रेक करून आपल्याला जायचं आहे देवकुंड वॉटरफॉलला. बघू आता एवढं किलोमीटर चालणं आणि परत वापस येणं अवघड जाणार आहे, बट लेट्स स्टार्ट. एन्जॉय पण तितकंच होणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. काय P9 काय वॉटरफॉलपेक्षा तिथपर्यंत जाणारा जो प्रवास आहे तो खूप जास्त सुंदर आहे. कारण हा जो ट्रेक आहे हा जंगलातून जाणारा ट्रेक आहे आणि आजूबाजूला त्यामुळे जे आहे खूप झाडं, डोंगर, नद्या आणि खूप छान असं वाहणारं पाणी आहे. शिवाय धुकंसुद्धा याच्यामध्ये आपल्याला हा व्ह्यू जो आहे एकदम सिनिक बनवतं. आणि वरतून पडणारा पाऊस याच्यामुळे आपला जो प्रवास आहे हा अतिशय सुंदर वाटायला लागतो आणि खूप आपण एन्जॉय करतो. हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला खूप कमी वाटतं आणि आपण एकदम एन्जॉयफुली आणि तेवढंच एनर्जेटिक वेने हा ट्रेक पूर्ण करायला बघतो. सगळ्यात जास्त आम्हाला कशाची हेल्प झाली ट्रेकमध्ये ते म्हणजे हे रेनकोट, जे की आम्ही येताना कॅरी केले होते. आणि अम्ब्रेला वगैरे शक्यतो टाळा, कारण ट्रेक करताना ओझं नसलेलं बरं. त्याच्यामुळे रेनकोट हे अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. सो अशा पद्धतीने आम्ही आमचा ट्रेक जो आहे इकडे छान एन्जॉय करत होतो. आणि अधूनमधून जिथे हार्ड वे असतो तिथे चालायला असं त्यांनी रोप वगैरे लावलेलं, ज्याच्या सहाय्याने आपण ट्रेक कंप्लीट करू शकतो.